नमस्कार, मी देवी आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर। आज आपण ब्रोकोलीचे परोठे बनवणार आहोत आणि परोठे बनवण्यासाठी आपण जे पीठ मळणार आहोत ते खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने पीठ मळून घेणार आहोत। ते तुम्हाला पुढे समजणारच आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। सर्वात अगोदर आपण ब्रोकोली कट करून तो स्वच्छ मीठ लावून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्याला ज्या ब्रोकोलीला काही पावडर असेल, काही कीड वगैरे असेल ती सर्व निघून जाते। आता एका साईडला मी एका कढईमध्ये 1 तांब्याभर पाणी टाकून घेतलं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ आणि थोडेसे तेल टाकून 2 ते 3 मिनिटभर आपल्याला ब्रोकोली चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायचं आहे। 50% आपल्याला ब्रोकोली चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी इथे ब्रोकोलीचा परोठा बनवण्यासाठी जो आपल्याला पीठ मळून घ्यायचा आहे ते मळत आहे। सर्वात अगोदर इथे 1 उकडलेला बटाटा कद्दूकस करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर ओवा त्यामध्ये कुस्करून टाकायचा आहे। आणि त्यासोबतच इथे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे सर्वात अगोदर इथे बटाटा टाकल्यामुळे आपण तिथे हे सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। आता त्यासोबतच मी इथे थोडंसं 1 चमचाभर तेलही यामध्ये टाकून घेत आहे। आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकत इथे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं पाणी टाकत इथे आपल्याला सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामुळे परोठा एकदम सॉफ्ट होतो। आता आपण 10 मिनिट इथे साईडला पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ। तोपर्यंत आपली ब्रोकोली ही चांगल्या प्रकारे वाफलेली आहे। आता आपण ते एका भांड्यामध्ये निथळून घेऊ। आता मी इथे हँड कटर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ब्रोकोली टाकून घ्यायची आहे। त्यासोबतच इथे मी थोडासा लसूणही टाकून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून इथे आपल्याला हँड कटरने चांगल्या प्रकारे कट करून घ्यायची आहे ब्रोकोली। आपला परोठा व्यवस्थित तयार होईल याप्रमाणे आपल्याला ब्रोकोली हँड कटरने कट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली ब्रोकोली छान प्रकारे कट झालेली आहे। आता आपण हे सर्व एका परातीत काढून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता सर्वात आपण ब्रोकोली वाफवताना भरपूर मीठ टाकलं होतं। यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहे आणि त्यासोबतच इथे आपल्याला 1 चमचाभर पेरी पेरी मसाला टाकायचा आहे। त्यामुळे परोठा खूप छान होतो आणि चविष्टही होतो। पेरी पेरी मसाला हा आठवणीने टाकायचा आहे, त्यामुळे तुम्ही पराठ्याची चव खूप छान येते। इथे आता आपण परोठा तयार करून घेणार आहोत। आपण पीठ मळताना बटाट्याचा वापर केल्यामुळे पराठा अतिशय सॉफ्ट आणि चविष्ट असा होतो। इथे आपल्याला सारण भरून परोठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। मी इथे सारणाचा भरपूर वापर केलेला आहे। आता आपण इथे थोडं पीठ लावत हलक्या हाताने हे परोठा लाटून घ्यायचा आहे। त्यामुळे आपला परोठा फाटत नाही आणि परोठ्यातलं सारणही बाहेर येत नाही। तुम्ही बघू शकता। आता आपल्याला इथे तूप किंवा तेल लावत किंवा बटर लावत आपल्याला चांगल्या प्रकारे परोठा खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे। मी इथे तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही तूप किंवा बटरचाही वापर करू शकता। तुम्ही बघू शकता आपला किती छान असा सॉफ्ट असा परोठा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी सर्व परोठे तयार करून घेणार आहे। आपण या ब्रोकोली परोठ्याचा सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्ये या परोठ्याचा वापर करू शकता। खूप हेल्दी असा परोठा तयार होतो। ब्रोकोली खूप हेल्दी असते। तुम्ही बघू शकता आपले किती सॉफ्ट असे परोठे तयार झालेले आहेत। आपण ह्यासोबत दह्याची चटणीही करू शकता किंवा टमाट्याच्या चटणीचाही वापर या परोठ्यांसोबत नाश्त्याला करू शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। धन्यवाद।